सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत का? मजेत. नवलेशची सामानाची आवराआवर चालू आहे. तर एकदम मस्त मजेत आम्ही सगळेजण आहोत आणि आलो. सिंगापूरची ट्रिप खूप छान झाली, मज्जा केली आहे. तर आज आईंच्या सोबत मी निघाली. आज आईंचा दिवस आहे. तर आई आज आपण कुठे चाललो आहेत? शॉपिंगला चालले आहेत. हा, मला आता गौरी आल्यात, गणपती आल्यात, दसरा आलाय. काय काय शॉपिंग केली त्याची काय काय शॉपिंग करायची आहे. तर आता तुम्ही बघा आम्ही आज काय घ्यायला चाललो आहोत, कुठे चाललेलो आहोत, थोड्या वेळात तुम्हाला कळेलच. आज आमच्याकडे की नाही खूप जास्त गर्दी आहे. कारण की आज आमच्याकडे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येत आहेत. आमच्याकडे वाढवण बंदर तयार होत आहे. तर त्याच्या ओपनिंगच्यासाठी आहे. आज खूप जास्त नियोजन केलं आहे. पोलीस पथक वगैरे खूप सगळ्यांना बोलवलं आहे. त्याच्यामुळे एवढा ट्रॅफिक झालं ना आमच्या पालघरमध्ये काय बघायलाच नको. आणि ठिकठिकाणी म्हणजे प्रत्येक 1-2 किलोमीटरवरती पोलीस उभे आहेत. 1-2 किलोमीटरवरती सगळे हॉटेल फुल आहेत. सगळं हॉल्स फुल आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये राहायला सोय केलेली आहे. सगळे मंत्री वगैरे 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 सगळेजण आलेले आहेत तिथे. ऑफकोर्स आपले PM येणार म्हणजे सगळेजणच येणार तिकडे. बरोबर. आज किती वेळ लागला तुला? ही गाडी मागे जाते का आपली? अया मी दचकले. बस पुढे जायला लागली तर मला असं वाटलं एवढ्या गाडी फास्ट कशी जाते मागे. मला पण वाटलं मागेच जाते. मी एकदा दचकले. किती वेळ लागला तुला महेश यायला? 1.5 तास बोईसरहून इथे यायला. ओ माय गॉड, बोईसर टू पालघर. काल प्रतीक तुला सांगितलं भाभी, 1.5 तास लागला बोईसर पालघरला. हा आई, काल प्रतीक तुला सांगतो भाभी गाडी घेऊन जाऊ नको बोईसरला. स्वतः स्कूटी घेऊन गेला. 1.5 तासात बोईसरला पोहोचला. पण मी लवकर पोहोचली. मग तू बरोबर ना. डोकं तू सांगतो वर सांगतो. मी सांगितलं तिला तू बेटेगाव मार्गे जा. हा, दादानी सांगितलं, रोहननी सांगितलं मला. मी पण जाणार होती म्हणजे कोळगाव मार्गे आमचा जो रस्ता आहे तिकडनं जाणार होती मी. तर तिकडनं ऑलरेडी म्हणजे पोलीस बंदोबस्त एवढा कडक होता आणि खूप म्हणजे गाड्या वगैरे चेकिंग करत होते. त्याच्यामुळे खूप हळूहळू गाड्या जात होता. तर मग मी आमचं गावाचा रस्ता आहे तिकडनं गेले मी बोईसरला. मी पोचले. एक अर्धा तास लागला. इकडे जिकडे 20 मिनिटं लागतात तिकडे अर्धा-पाऊण तास लागला. पण मी लवकर पोचले. हा, संध्याकाळी अजिबात ट्रॅफिक नव्हता. नाही ना, संध्याकाळी पटापट गाड्या निघाल्या. हे बघा इकडनं ही गाडी निघाली आहे. हे बघा पूर्ण जाम आहे रस्ता अशा प्रकारे. आता नुकताच आम्ही पोहोचलेलो आहोत भिवंडीला. तर दुपारी जेवणाची वेळ झाली, 12 वाजलेले. तर म्हटलं की आधी पहिले जेवून घेऊया. आपण 12:30 वाजलेत बघा. म्हटलं आधी जेवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग कामाला सुरुवात करूया. पहिला पोटोबा, नंतर मग कामोबा. बरोबर. नो ऑनियन. तर या मी आणि सुनील नो ऑनियन वाले आहोत ना. हा ऑनियन, अरे सुनीलच्या समोर ठेवला ऑनियन वाला. इकडे शेव जरा जास्त चांगली टाकली आहे, भरपूर अशी. व्हेज मध्ये काय मागवायचं तर एकच आयटम, पनीर 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 क्रिस्पी आहे. आणि क्रिस्पी आहे पनीर. कुरुम कुरुम आला आवाज. कसे कुरुम आवाज येतो. ठीक आहे, छान आहे. कशी आहे टेस्ट? चांगली आहे ना, छान आहे. काय मंडळी, मजेत का? ड्रेस चेंज हो काय आहे ना, काल आम्ही निघालो. त्याच्यानंतर आम्ही काल आईना शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही गेलो होतो शगुन टेक्सटाईलमध्ये. तिकडनं मस्त छान शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर मग आईंना मी घेऊन आले होते. आम्ही दोघीजणी सासू सुना चिल करण्यासाठी एका फार्म हाऊसवर. तर त्याचा व्हिडिओ लवकरच येईल, तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आवडेल. तर त्या फार्म हाऊसचं नाव होतं SRK फार्म्स.
नाम तो सुना ही होगा SRK फार्म्स. तर तुम्ही देखील नक्की या. त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या लवकरच येईल चॅनलवरती. तर तुम्हाला तो आवडेल ह्याची मी अगदी शाश्वती देऊ शकते. निसर्गाच्या कुशीत असलेले हे फार्म हाऊस आहे. खूपच छान. चारी बाजूने हिरवळ, म्हणजे असं वाटतं हिरवे असे हिरवे गालीचे पसरलेले चारी बाजूने. इतकं सुंदर वातावरण होतं तिकडचं. तर आता आम्ही तिथून निघालेलो आहोत आणि आता आम्ही पहिला आई कुठे जायचं आपण? आधी जेवायला ना? हो, आधी जेवायचं. ब्रेकफास्ट करून आम्ही निघालेलो आहोत. आता ऑन द वे आहोत आणि आज इव्हेंट आहे. तर इव्हेंटला जायचं, एका ठिकाणी पूजेलाही जायचं आहे. तर चला बघूया आजच्या प्रवासामध्ये काय काय घडतंय ते आमच्या. हॅलो आई. हॅलो. हाय फॅमिली. हाय. ही बघा आमची फॅमिली सगळे बसलोय आम्ही. काय आई? भेंड्या. भेंड्या. हो, ठाण्यापर्यंत पोहोचायचंय ना, भेंड्या लावायचे. बरं स्टार्ट आईंपासून स्टार्ट. माझ्यापासून मला अक्षर कोण देईल तेव्हा ना. प. पारू ग पारू वेसावचे पारू वर आयलाय तुला वर आयलाय. आयलाय तुला वर आयलाय, कोण्या गावाचा वर आयलाय. पारू ग पारू वेसावचे पारू वर आयलाय तुला वर आयलाय. यो यम्मा यम्मा कम्मा यम्मा ये खूबसूरत समा, बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तुम कहाँ. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, नव हिंदवी युगाची तुम्हीच शिल्पकार. ठहरे हुए पानी में कंकर न मार, सावरे मन में हलचल सी मच जाएगी बाबरे हो. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मी तर माझ्या रूपाची राणी ग. गो नवले. गोरे गोरे मुकड़े पे काला काला चश्मा, टिंक चका टिंक चका. और क्या आगे? तौबा खुदा पैर करे, खूब है करिश्मा, गोरे गोरे मुकड़े समा. मैं निकला और गड्डी लेके, डंग चिक डिंग चिक डिंग चिक. मैं निकला गड्डी लेके, रस्ते में ओ सड़क पे एक मोड़ आया और उठे दिल छोड़ आया. आई कुठे पोहोचलो? झालो. कुठं? रेल्वे स्टेशन. जेवायला भूक लागली, पहिले आपण जेवायला जाऊया. हो हो, आधी जेवल्याशिवाय काही दुसरं काही सुचणार पण नाही. जेवल्याशिवाय काही सुचणार नाही. आता आम्ही पहिला जाऊ जेवायला. पहिला जेवूया. बघते कुठे जायचं ते. नंतर मग काय खेळू. मग काय खेळू? काय असेल ते खेळू. झिम्मा फुगडी. आईंना झिम्मा फुगडी खेळायच्या आहेत. मग आज आईंना मी झिम्मा फुगडी खेळायला घेऊनच जाते बघा. मंगळागौर बघण्यासाठी आईंना घेऊन जाणार आहे. हो. आज संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यक्रम आहे हा महिलांचा. आहे कुठे तो ग? इथेच आहे कोपरीला. आता दुपारी जेवणाची वेळ झालेली आहे आणि आम्ही आलो आहोत जेवायला. आईंना घेऊन मी आलेले आहे. कुठे गेस करा कुठे आलोत? शेतकरी हॉटेल. MS09 शेतकरी. नॉट ओनली शेतकरी, MS09 शेतकरीमध्ये आता जेवायला आलेलो आहोत आम्ही. तर MS09ची आता श्रावण थाळी चालू आहे. श्रावण स्पेशल थाळी ज्याच्यामध्ये अळूचं फदफद आहे, मस्त कशाची मटकीची भाजी आहे, वरण भात असं सगळं आहे मेनू. तर ती व्हेज थाळी मागवलेली आहे माझ्यासाठी आणि आमच्या तिघांसाठी, आणि बाकीच्या तिघांसाठी नॉनव्हेज मागवलेलं आहे. तुम्ही पहिल्यांदाच येत आहे ना? मी पहिल्यांदाच. ओके. शेतकरीमध्ये याच्या अगोदर नाही आलेला ना शेतकरीमध्ये. ओके. सो आज आम्ही एवढं कौतुक करायचो ना, तर आज तुम्ही टेस्ट करा आणि तुम्ही स्वतः सांगा की कशी आहे इकडची चौथी. नक्कीच. आईंची व्हेज थाळी आलेली आहे मस्त. त्याच्यामध्ये छान ज्वारीची भाकरी आहे, मटकीची भाजी आहे, अळूचं फतफद आहे, टोमॅटोची आमटी आहे, लोणचं आहे, ठेचा आहे आणि तिळाची चटणी आहे आणि कोशिंबीर आहे आणि येस अजून काय आहे, पापड आहे आणि गोड वरण भात आणि गुलाबजामुन आणि कोथिंबीर वडी. या स्टार्ट करा. वा वा वा. भाकरी बघ ना. वाव, छान आहे ना. स्टार्ट करा तुम्ही. आळूचं फतफद खूप छान आहे आई. हो, आळूचं फतफद पण मस्त आहे. छान आहे ना. आपल्यासारखं नाही मग जरा वेगळी पद्धत नाही आहे पण टेस्टी आहे एकदम. हो, टेस्टी. हो हो. आता हे काय आहे? मटकीची भाजी. मटकीची भाजी पण मस्त आहे. छान आहे ना. दिस येतील दिस जातील
मस्त छान अशी जुनी गाणी चालू असतात ॲमेझॉन शेतकरीवरती. जेव्हा मी जेवत असते तेव्हा सगळी जुनी गाणी अशी मस्त ऐकायला मिळतात इथे आल्यावर. पण हे मी तुम्हाला नाही ऐकू शकत आता कारण मला कॉपीराइट क्लेम लागेल ना म्हणून. आई अळू आणि ना आई कोथिंबीर वडी पण खूप छान असते. हो ती पण खाते. हे काय? हे टोमॅटोचं सार आहे. हे टोमॅटोचं सार आहे. तुम्हाला हे आवडेल. छान आहे ना. आणि अळूचं फतफद असं दुसरीकडे नसतं, हे इथेच असतं अळूचं फतफद. खूप छान मस्त छान लागतं. मस्त क्रिस्पी आहे कोथिंबीर वडी. छान. अळूवडी पण छान आहे. अळूवडी नाही कोथिंबीर वडी. हां एक नंबर. परत लागली तर सांगा मी सांगते. हो थँक्यू सो मच. ही तिळाची ना चटणी, तिळाची चटणी, कारला चटणी आहे. ओ सो सॉरी, मगाशी मी तुम्हाला तिळाची बोलली तर ती कारला चटणी आहे. आणि ह्या चपाती बघाल ना, हे बघा एवढी मोठी चपाती असते. एक चपाती खाल्ला का बस पोट वाटत पण नाही कारला चटणी असं. हा ना, टेस्टी आहे ना. माझी तर फेवरेटच आहे. माझी मटकीची भाजी फेवरेट आहे. मटकीची भाजी समोर असेल तर मी दुसऱ्या भाज्यांना विसरून जाते. आई कसं होतं जेवण? मस्त. तुम्ही नेहमीच कौतुक करत असतात ना, तू, रोहन, नवलेश. पण मोदक पण एक नंबर आणि जेवण पण जाम भारी. नेहमी कौतुक करायचे. शेतकरी हॉटेलचं जेवण खूप छान लागते, खूप छान लागते. आज मी खरंच शाकाहारी का होईना पण खाऊन बघितलं आणि एक नंबर. आणि मांसाहारी खायला लवकरच येणार आहे. पुढच्या ताईंना मांसाहारी खायला घेऊन ये. नक्कीच. आई बरं वाटलं ना? शेतकरीचे ना मटण खाऊन बघायचं. बोलली मी आता. शेतकऱ्याचं चिकन भारी, मटण भारी, शाकाहारी भारी, शेतकऱ्याचं सगळंच लई भारी असं बोलायचं. आज त्यासाठीच तरी मोदक तर एकच नंबर आहे. म्हटलं मटण आणि चिकन खायला यायलाच पाहिजे. लवकरच येईल. पुढच्या ताईंना नॉनव्हेज खायला घेऊन ये शेतकरीमध्ये. हो. तर मंडळी आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि आमचा आजचा कालचा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आई काय करताय? चहा पिते. आई चहा घेऊन आलेले आहेत. चहा पिते. आता आली आणि पहिला चहा करून पिला. चहा करून प्यालेले आहेत. तर आता मी पण माझी जरा तयारी करते. म्हणजे तयारी झाली आहे, अजून साडी नेसायची बाकी आहे कारण की मला आता इव्हेंटला जायचं आहे. चला आई पटापट तुम्ही पण तयारी करा, मी पण तयारी करते आणि आपण डायरेक्ट तयारी करून उद्या भेटूया तुम्हाला. ठीक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया या छानशा व्हिडिओसोबत. ठीक आहे. बाय.